अंबरनाथमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण अपघाताला निवडणूक प्रचाराला जाण्याची घाई जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। ज्या गाडीनं 4 वाहनांना उडवलं त्या गाडीत शिवसेनेच्या उमेदवार किरण चौबे होत्या। त्यांच्या प्रचार सभेला तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील पांडेजी उपस्थित राहणार असल्यामुळेच चौबे यांचा चालक वेगानं गाडी चालवत होता असा आरोप काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केलाय। अंबरनाथ रेल्वे उड्डाण पुलावर शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास एका भरधाव वाहनानं 4 ते 5 दुचाकी स्वारांना धडक दिली। या अपघातात कार चालकासह 4 जणांचा मृत्यू झालाय। मरण पावलेल्यांमध्ये पालिकेचे 2 कर्मचारी देखील आहेत। गंभीर बाब म्हणजे ज्या कारमुळे अपघात झाला त्या कारमध्ये शिवसेनेच्या उमेदवार किरण चौबे या होत्या। सभेला जाण्यासाठी त्या घाईत निघाल्या होत्या। अपघात झाल्यानंतर त्यांनी संवेदनशीलता दाखवून कार्यक्रमस्थळी जाणं टाळायला हवं होतं, मात्र तसं न करता त्या सभास्थळी गेल्या आणि प्रचाराचं भाषण केलं। हा अत्यंत असंवेदनशील प्रकार असून शिवसेनेसारख्या पक्षाकडून अशी कृती निश्चितच निंदनीय आहे असंही प्रदीप पाटील यांनी म्हटलंय। ही एक निंदनीय घटना आहे, दुःखद घटना पण आहे, निंदनीय पण आहे। का जेव्हा तो कारचा ऍक्सिडेंट झाला ती महिला स्वतःच्या प्रचाराकरता तिला वेळ होत असताना ती गाडी प्रचंड वेगाने नेत असताना त्या गाडीचा अपघात झाला आणि त्याच्यात नाग 4 बळी गेले, त्यात त्या ड्रायव्हरचा पण बळी गेला। पण हे किती अतिसंवेदनशील आहे का त्या महिलेला काच फोडून बाहेर काढलं आणि तिला प्रचारासाठी पुन्हा पुढे स्टेजवर नेऊन उभं केलं। पण हे त्यांना कळलं नाही का त्यात आपला ड्रायव्हर पण मेलाय। पण यांना फक्त ते सत्तेची जी आवाज एकदम लालसा पसरलेली आहे वाटतीये, त्या लालसेपोटी बाई त्यांनी ती 4 माणसं मेलेत याचा विचार न करता, त्यांच्या प्रती दुःख व्यक्त न करता स्वतःच्या प्रचारात मग्न यांचे नेतेही, भलेही ती महिला याच्यापासून अभिन्न असेल, तिला त्यातलं कळत नसेल का काय घडतंय राजकारणात, पण ती नौकी असल्याने तिने तिचा देखील दुरुपयोग केलेला आहे आणि तिला त्या प्रचारामध्ये उभा केलेला आहे। का तर प्रचार महत्वाचा वाटला, लोकांचे जीव, त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले याचं त्यांना तीळ मात्र दुःख नाहीये। फक्त इथे सत्ता मिळवायची आणि भ्रष्टाचार करायचा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अंबरनाथ नगरपालिका, जी 70 कोटीची नगरपालिका बांधली आहे। त्या जर नगरपालिकेत टाउन प्लॅनिंगचं ऑफिस असतं तर ते हे आपले 2 जे कर्मचारी मेले ऍक्सिडेंट मध्ये ते पलीकडच्या ऑफिस मध्ये गेले नसते। तेच जर ऑफिस नगरपालिकेमध्ये असते तर ते आज आपल्या जीवाला मुकले नसते आणि आज त्यांचे संसार उद्ध्वस्त होऊन रस्त्यावर आले नसते।